दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे ती जनावरं जगवणं आणि दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता टिकवणं कठीण झालंय। दुग्ध व्यवसायात जनावरांच्या चाऱ्यावरच मोठ्या प्रमाणात खर्च होतोय। अशा परिस्थितीत बहुउपयोगी चारा म्हणून अझोला शेवाळाचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे। कमी जागेत कमी कालावधीत आणि कमी खर्चात अझोलाचं उत्पादन घेता येतं। आज जर आपण बघितलं तर सध्या आपल्याकडे दुष्काळ हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दुष्काळामध्ये पाण्याचा आणि चाऱ्याचा हा प्रश्न आपल्याला सध्या भेडसावत आहे। अशा परिस्थितीमध्ये अझोला हे जे आहे हे जनावरांसाठी अन्न म्हणून आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये वापरू शकतो आणि याचं वापरायचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं आपण कमी जाग्यामध्ये आणि कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेऊ शकतो। म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चाऱ्याला पर्याय म्हणून आपण सेंद्रिय किंवा हिरवळीचं चारा म्हणून तो आपण गुरांना त्याचा वापर करू शकतो। अझोला शेवाळ ही पाण्यावर तरंगणारी नेचेवर्गीय वनस्पती। तिचा आकार 1 ते 3 सेंटीमीटर असून वाढ समांतर दिशेने होते। यामुळे आपल्या सोयीनुसार शेतात, परसात, गोठा शेजारी आणि गच्चीवर देखील अझोलाची लागवड करता येते। वाफे पद्धतीने सावलीत अझोलाची लागवड करावी। लागवडीसाठी 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत पाणी साठा करू शकणारे वाफे तयार करावेत। यासाठी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी सिमेंटचे पक्के वाफे बनवावेत। तयार केलेल्या वाफ्यात सिल्पोलिन या प्लास्टिकचा वापर केल्यास अधिक फायद्याचं ठरतं। विटाच्या साह्याने आयताकृती जागा आयताकृती 2 बाय 2 मीटरचे आयताकृती चौकोन वाफे तयार करून घ्यायचे। हे वाफे तयार केल्यानंतर याच्यावरती जाड रंगाचा प्लास्टिकचा जो कागद पूर्णपणे अंतरून घ्यायचा आणि तो कागद उडून जाऊ नये म्हणून याच्यावरती नंतर दुसरा थर द्यायचा। अशा प्रकारे याचा वाफा तयार करून घ्यायचा। आता हे वाफे तयार केल्यानंतर या वाफ्याला पाणी ओतण्यासाठी एका बाजूला एक जागा करायची एका कोपऱ्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला आपलं तयार होतं त्यावेळेस पुढचा बेड भरत असताना पाणी काढून टाकण्यासाठी एक दुसऱ्या बाजूला एक होल तयार करायचा आणि तिथून पाणी काढण्याची जागा तयार करायची। वाफे तयार केल्यानंतर चाळून बारीक केलेली माती, 2 किलो शेणाची स्लरी आणि 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात मिसळून 2 बाय 2 मीटरच्या वाफ्यात टाकावं। त्यानंतर अर्धा किलो शुद्ध अझोला कल्चर बेडवर पसरावं। त्यानंतर आठवड्यात अझोला बेडवर पसरण्यास सुरुवात होते। 15 दिवसांनंतर वाफ्यातून रोज अर्धा किलो अझोलाचं उत्पादन घेता येतं। अझोला या वनस्पतीमध्ये प्रामुख्याने 94% पाणी असतं। त्याचप्रमाणे 5% नत्र आणि इतर राहिलेला जो भाग आहे 1% याच्यामध्ये आपल्याला बरेचसे घटक मिळतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत किंवा वेगवेगळे प्रकारचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, स्फुरद आहे, मॅंगनीज आहे, यासारखे घटक सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्याच्यामुळे हे नुसतं पिकांना नत्रच देत नाही तर हे इतर वेगवेगळे घटक सुद्धा उपलब्ध पिकांना करून देण्याचं काम करतात। त्याच्यामुळे रासायनिक खताला हा एक पर्याय म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो। याचा जनावरांसाठी सुद्धा चारा म्हणून सुद्धा आता दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये सुद्धा सध्या आपण करू शकतो। एका दिवसाला प्रति जनावरास साधारणपणे 1 किलो अझोलाचा आहार द्यावा। सुरुवातीस पशुखाद्यात आंबवण्याप्रमाणे मिसळून 1:1 या प्रमाणात अझोला द्यावं। त्यानंतर पशुखाद्याशिवाय अझोलाचा आहार द्यावा आणि सुकवल्यानंतर 10% प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावं। यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात आणि फॅट मध्ये वाढ होते। अझोलाच्या वापरामुळे वासरांच्या वजनात देखील वाढ होते। त्याचबरोबर 15 ते 20% खर्चात बचत होते। सध्या पशुखाद्यांच्या किमतीही चांगल्याच भडकल्या आहेत। अशा परिस्थितीत पुरेसा चारा उपलब्ध नसला तरी अझोलामुळे कमी खर्चात पशुधन वाचवणं शक्य आहे। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।